नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। महाराष्ट्रात सरळ सेवा भरती निघालेली आहे आणि 2024-25 ची ही नवीन भरती निघालेली आहे। ऑफिशियल नोटिफिकेशन आलं असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। यामध्ये खूप चांगल्या जागांसाठी जाहिरात आली असून आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, पगार किती असणार आहे, फॉर्म कोठे भरायचा, अर्ज कधीपासून भरायचा, लास्ट डेट कधीपर्यंत, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। महाराष्ट्रात बघा सरळ सेवा भरती निघालेली आहे आणि 2024-25 ची ही भरती आहे आणि इथे जागा बघा 800 जागांसाठी इथे भरती आहे। वेतन तुम्हाला 34,555 ते 86,865 रुपये तुम्हाला इथे वेतन मिळणार आहे आणि संधी सोडू नका, लगेचच तुम्ही अर्ज हा करू शकता आणि अर्ज पद्धती तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने तुम्ही इथे अर्ज करू शकता। चला तर मग आपण संपूर्ण सविस्तर माहिती पाहूया। महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती या अंतर्गत ही भरती निघालेली आहे आणि 2024-25 ही भरती आहे। महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी अंतर्गत भरती निघालेली आहे आणि तंत्रज्ञ 3 या पदासाठी एकूण 800 रिक्त जागांसाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून इथे अर्ज मागवण्यात येत आहे। अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे, आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 31 जानेवारी। बघा 25 डिसेंबरपर्यंत लास्ट डेट होती, मुदत वाढून तुम्हाला 31 जानेवारीपर्यंत इथे देण्यात आलेलं आहे। ती मुदत वाढलेली आहे, तर नक्की अर्ज करा। तुम्ही आतापर्यंत अर्ज केला नसाल तर लगेचच तुम्ही पटकन इथे अर्ज करू शकता। बघा ही सरळ सेवा अंतर्गत ही भरती निघालेली आहे। बघा विभागाचे नाव काय आहे, महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी अंतर्गत ही भरती निघालेली आहे आणि सरळ सेवा अंतर्गत भरती होणार आहे। तंत्रज्ञ 3 या पदासाठी इथे भरती आहे आणि तुम्हाला इथे वेतन खूप चांगलं मिळणार आहे आणि 800 जागांसाठी इथे भरती होणार आहे। तर खूप चांगल्या जागा सुद्धा इथे आहेत। तर तुम्ही जर एलिजिबल असाल तर तुम्ही इथे नक्की अप्लाय करू शकता। आणि कॅटेगरी काय आहे तर महाराष्ट्र सरकारची ही जॉब आहे। वयोमर्यादा इथे 18 ते 38 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। राखीव प्रवर्गासाठी इथे वयोमर्यादा वाढवू किंवा शिथिल करण्यात आलेली आहे आणि तुम्ही 43 वर्षापर्यंत इथे अर्ज करू शकता। कोण अर्ज करू शकतात तर महाराष्ट्र राज्यातील उमेदवार इथे अर्ज करू शकतात। बघा अनुभव आणि फ्रेशर उमेदवार इथे अर्ज करू शकतात का तर हो, अनुभव आणि फ्रेशर उमेदवार सुद्धा इथे अर्ज करू शकतात। अर्ज पद्धती कशी आहे, ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे। वेतन किती मिळणार आहे, 34,555 ते 86,865 रुपये तुम्हाला इथे वेतन मिळणार आहे। अर्ज फी किती असणार आहे, खुला प्रवर्गासाठी 500 रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी 300 रुपये अर्ज फी इथे असणार आहे। नोकरीचे प्रकार काय आहे, रेग्युलर बेसिस परमनंट जॉब असणार आहे। निवड प्रक्रिया कशी आहे, ऑनलाईन परीक्षेद्वारे तुमची इथे निवड केली जाणार आहे। अप्लाय स्टार्ट डेट इथे सुरुवात झालेली आहे अप्लाय करायला आणि अप्लाय लास्ट डेट काय आहे 31 जानेवारी 2025 पर्यंत तुम्ही इथे अप्लाय करू शकता। चला तर मग आपण PDF नोटिफिकेशन पाहूया। कॅटेगरीनुसार किती जागा आहेत, कोणत्या पदानुसार जागा आहेत, टोटल किती जागा आहेत, ही संपूर्ण माहिती आपण PDF नोटिफिकेशनमध्ये पाहणार आहोत। तर आहे तुम्हाला इथे सांगण्यात आलेलं आहे की ते जागा वाढ करून देण्यात आलेलं आहे आणि ते का बरं करण्यात आलेलं आहे हे सुद्धा माहिती इथे देण्यात आलेली आहे। तर तुम्ही संपूर्ण माहिती पाहू शकता। बघा 31/1/2025 पर्यंत इथे ऑनलाईन तुम्ही अर्ज हा करू शकता असं तुम्हाला इथे सांगण्यात आलेलं आहे। आणि ही बघा ॲडव्हर्टाइजमेंट PDF आहे। तंत्रज्ञ पदासाठी सरळ सेवा अंतर्गत भरती निघालेली आहे। 2024-25 ही भरती आहे। महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी तंत्रज्ञ 3 या पदाकरिता पात्र असणाऱ्या उमेदवारांना किंवा मागवण्यात येणार आहे आणि ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला इथे अर्ज सादर करायचा आहे आणि अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे। महानिर्मिती कंपनी महाराष्ट्रातील सर्व विद्युत केंद्रातील रिक्त पद संख्या आणि सामाजिक व समांतर आरक्षण विचारात घेऊन 800 पदासाठी इथे वॅकन्सी निघालेली आहे। बघा तंत्रज्ञ रिक्त पदासाठी तपशील खालीलप्रमाणे इथे बघा कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा आहेत इथे देण्यात आलेला आहे। श्रेणी इथे दिलेला आहे। श्रेणीनुसार बघा तुम्हाला इथे जागा देण्यात आलेल्या आहेत। टोटल अशा 800 जागा आहेत। 800 जागांसाठी इथे भरती होणार आहे आणि त्यामध्ये बघा कुठल्या कॅटेगरीसाठी, अर्जासाठी 52, अर्जासाठी 28, विजासाठी 12, भजबसाठी 10, भजक साठी 14, भज ड साठी 8, विमा प्र साठी 8, विमा व साठी 76, आदुग साठी 40 आणि इतर मागासवर्गीयसाठी 40 आणि खुला प्रवर्गासाठी 112 आणि टोटल 400 जागा। आणि त्यानंतर बघा इथे
प्रगत प्रशिक्षणार्थी याच्यानुसार तुम्हाला इथे टोटल 800 जागांचे इथे भरती होणार आहे। त्यामध्ये आरक्षण लागणार आहे। प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी आणि BTRS असं तुम्हाला इथे टोटल बघा असं टोटल 800 जागांसाठी इथे भरती होणार आहे। त्यानंतर बघा तुम्हाला इथे किती जागा असणार आहेत आणि कशा असणार आहे संपूर्ण माहिती परत दिलेली आहे, ते सुद्धा तुम्ही पाहू शकता। आणि कोणत्या वेतन गटामध्ये तुम्हाला इथे सॅलरी किती मिळणार आहे ती सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे। त्यानंतर आपण बघा शैक्षणिक पात्रता आणि तुम्हाला इथे सॅलरी किती मिळणार आहे 34,555 ते तुम्हाला 86,865 इतकी तुम्हाला सॅलरी जाऊ शकते। बघा कमीत कमी 35,000 आणि जास्तीत जास्त 85-86,000 पर्यंत तुमची इथे सॅलरीमध्ये वाढ होऊ शकते असं सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे। त्यानंतर बघा तुम्हाला इथे ITR असणं गरजेचं आहे। ITR रेग्युलर कोर्स तुम्ही इथे केला असाल आणि त्यामध्ये राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली या संदर्भामध्ये NCTBT आणि MCCBT हे कोर्स जर तुम्ही केला असाल आणि त्यामध्ये तुम्ही कुठल्या फील्डमध्ये करणं गरजेचं आहे ते सुद्धा इथे माहिती दिलेली आहे, तुम्ही संपूर्ण माहिती पाहू शकता। बघा इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिशियन, वीजतंत्री, टेक्नॉलॉजी, वायरमॅन, मशिनिस्ट, तसंच फिल्टर, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, तसंच ऑपरेटर मेकॅनिक असं तुम्हाला इथे देण्यात आलेले। बायलर, स्विच ऑफ बोर्ड सिस्टीम असं तुम्हाला इथे ITI तुमचं कोणत्या फील्डमधून पास असणं गरजेचं आहे ती सुद्धा माहिती इथे देण्यात आलेली आहे, ती तुम्ही सुद्धा पाहू शकता। PDF नोटिफिकेशन तुम्हाला PDF मध्ये दिलं जाईल, तिथं जाऊन तुम्ही संपूर्ण माहिती पाहू शकता। बघा अशा पद्धतीने ही जॉबबद्दलची माहिती होती। या जॉबबद्दल मी आधी सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे, पण आता ही डेट वाढलेली आहे त्यासाठी मी स्पेशल परत व्हिडिओ बनवलेला आहे। तर तुम्ही जे विद्यार्थी जे आतापर्यंत फॉर्म भरले नाहीत ते विद्यार्थी सुद्धा हा व्हिडिओ बघून तुम्ही फॉर्म भरू शकता। त्यानंतर बघा अशाच पद्धतीने आम्ही आमच्या चॅनलवरती व्हिडिओ घेऊन येत असतो, तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।